रक्ताच्या नात्यात जर अग्नी द्यायचा असेल तर प्रॉपर्टी लागते बरं. तसं देत नाहीत अग्नी तसा. सख्खे तिघ जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला कोणी नाही. जमीन तिघायला सारखी होती. ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. म्हणून नाच मागे मागे सांगतो, ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. पार्थिव भिंतीला टेकलं, नानं कपाळाला चिटकिल, त्याची धर्मपत्नी बाजूला बुक्साबुक शिरडत होती. बघता बघता भावकीचे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे यांची गर्दी झाली. सगळा आरडाओरडा सुरू झाला, रडू लागले. अंत्यविधीची तयारी झाली. भावकीच्या लोकांनी लाकडं कापली, मशानात लाकडं नेली, सगळ्या गोष्टीची तयारी झाली. पण प्रेताला आंघोळ काढायला त्यावेळेला काढत असते की याला भडागणी कोण देणार. आधी हा आरक्षित केला जातो. याला भडागणी कोण देणार हा आरक्षित केला जातो. याचं गाडगं कोण धरणार हा आरक्षित केला जातो. याला अग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. मग घरातून बाहेर प्रेताला काढत असतात, स्नान घालून त्याला तिरडीव ठेवतात. ही आपली प्रचलित परंपरा. पाहुणी रावणी जमली, पाणी तापलं, पाणी काढलं विसानाला, बाहेर मडकं एका याच्यावर ठेवलं. त्या अग्नीला भडागणी नावाचा अग्नी म्हणतात. आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी चर्चा केली, अरे काढा ना बाहेर, काढा लवकर काढा. सांगितलं पाणी कोणी पाजायचं. तो प्रतिष्ठित व्यक्ती ज्या बाईच्या कपाळावरचं कुंकू काही वेळात हरण पावते. कारण प्रेत बाहेर काढलं येऊ नये कोणाला ती वेळ. वाचतोय पुराणातल्या याच्याकरता सांगतोय. ज्या वेळेला मालकाला उमऱ्याच्या बाहेर काढत असतात त्यावेळेला या पवित्र देशातल्या माऊलीच्या कपाळावर कपडा मारला जातो. तिच्या गळ्यातली काळी पोट तोडून त्याच्यातले लोलक सूत्र तोडल्या जाते. तिचे 14 सन्मान हरण केले जातात. किती दुःख असेल त्या बाईला. आणि एवढं दुःख असताना तिला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं काळीच मुठीत धरून सांगितलं, माझी माय तू माझ्या माईसारखी आहेस, पण तुझ्या मालकाला भडागणी देण्यासाठी तुझे दोन्ही पुतणे तयार नाहीत. यांनी दोघांपैकी एकानं तुझ्या मालकाला भडागणी द्यावा असं जर तुला वाटत असेल तर 10-5 एकर तुला बॉन्डवर जमीन लिहून द्यावा लागेल. घरडेला वृत्तांत 100 रुपयाच्या बॉन्डवर तिनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहिली. दोन्ही पुतण्यानं बनली काय. कळाला दृष्टांत. त्या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. कापसे बुवा आधी पाजायला कोणी तयार नव्हतं. बाईनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहून दिली. जो कोणी पाणी पाजेल त्याला 10 एकर जमीन. साहेब दोन्ही पोरं पाणी पाजायला तयार झाले. दृष्टांत संपला. चुलता बाप होऊ शकत नाही पण बापासारखा आधार देऊ शकतो. हे आपल्या संस्कृतीतलं कुटुंब प्रणालीतलं एक श्रेष्ठ नातं आहे. चुलता असेल, काकी असेल, आजोबा असतील, आजी असेल, आई असते, वडील असतील, हे देवाच्या बरोबरीचं स्थान आहे कुटुंब प्रणालीमध्ये. देवाच्या बरोबरीचं आहे. पण रक्ताच्या नात्यातली माणसं इतक्या वढाकारी करते. रक्तातल्या नात्यातल्या लोकांसाठी जगाच्या मालकाने भडाग्नी अग्नी पक्षाला दिलाय. सामान्य ताकद असेल. किती लहान झाला असेल तो देव, किती लहान झाला असेल, किती लहान झाला असेल. भडाग्नी अग्नी दिला. जटायूची राख ध्वजपत्रात भरली. ध्वजपत्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल. जिनच्या पॅन्टीवाल्यांना जरी माहीत नसेल तर पूर्वीच्या काळात काशीतले कापडी येत होते आणि काशीतले कापडी येणारे ध्वजपत्रावर प्रसाद देत होते. पूर्वीच्या काळातली सर्व ग्रंथ ध्वजपत्रावर लिहित होते. म्हणजे कागदासारखी मऊ त्याची, जसं जसं त्याला घासतात अशी जशी चंदनाची निघत असतील तर चंदनाच्या हजारो पटीनं कपड्यासारखी ज्याची असे मध्ये हे निघतात त्याला ध्वजपत्र म्हणतात. अशा ध्वजपत्रात जटायूची राख घेतली
आणि एका पवित्र तीर्थात समर्पित केली. दक्षिणेकडे तोंड करून दर्भाची अंगठी पोटात घातली. देवाकडे सोन्याची अंगठी नव्हती. सोन्याची अंगठी प्रभू रामचंद्राकडे त्यावेळेला आली. भगवान प्रभू रामचंद्र अगस्तींच्या आश्रमावर गेल्यावर रामायण नीट ऐकत जा, नीट ऐकत जा, नीट ऐकत जा. आणि जोपर्यंत तुम्ही सुज्ञ होत नाहीत का तोपर्यंत आमचे सुधरत नाहीत. आमचे लोक सुधारण्यासाठी तुम्ही हुशार होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा खाणाऱ्याला पदार्थाची चव कळावी, तेव्हा सुगरणीला कळतंय आपण स्वयंपाक कसा केलाय. खाणाऱ्यानं भजे खाताना नुसतं भाजा तोंडात टाकल्यावर कसमस तोंड करायचं, जसे खडे चावायला तिच्या लक्षात येते आपल्याला भजे नाही जमले. येड कांद्याला भजे म्हणूनच चालू लागलं की म्हणजे जमलं आपलं. असं नाही, असं नाही. तुम्ही अभ्यासानं इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा की आमची लोक भविष्यात सारखा सारखा अभ्यास करतील. काय नाही, ते हवनात काही टाकलं असेल कोणी वाती वगैरे, ड्युटी असेल तिच्यावर थोडंसं तेल टाकून ते करा. मला इथल्या ड्युटीचा दर्शन घेण्याचा योग आमच्या बोरेश्वर भगवंताच्या हरिओम बाबाच्या आश्रमावर त्या दिवशी ड्युटी मुक्कामाला होती. तरुण मुलं होती इथली, माझी भेट झाली. मा जगदंबेपासून तुळजाभवानी कुलस्वामिनीपासून ड्युटी आणली होती. तरुणांनी भेट झाली तिथे, हरिओम बाबाची तिथे भेटली मला. दर्भाची अंगठी घातली, दक्षिणेकडे तोंड केलं आणि तर्पणविधी जटायूसाठी केला. अगोदर सांगितलेल्या दृष्टांताचा याचा जरासा मिलाप करा. बापाचा सख्खा भाऊ त्याला चुलता म्हणतात. बापाचा सख्खा भाऊ चुलता म्हणजे काका असतो. आणि या काकाला पाणी पाजण्यासाठी बॉन्डवर सही केल्याशिवाय नालायक पुतण्यानं पाणी पाजलं नाही काकाला. हा रक्ताच्या नात्यातला नालायक पुतण्या भारतात कितीतरी बघायला भेटते. जटायूतून काय घ्यायचं होतं पंढरपुरातल्या मालकाला? इथभर जमीन, 4-2 रुपये कापशे, सुपारी, गिलायची बडीशो, कपडा, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. उलट यानं निर्माण केलेल्या सृष्टीतले दाणे तो पक्षी खात होता. याचीच त्याच्यावर कृपा. तरी जगाच्या मालकानं इतका आपला मोठेपणा सांडून त्याचा संपूर्ण विधी केला. याला म्हणायचं मनोनी नाचे मागे मागे, पण ऋण काय? आता अलीकडे बोलायला लागेल. मग देव जर पाखरासाठी इतका वाकत होता तर ह्या पक्षाचं देवावर कर्ज काय? जटायूला संत म्हणायचं नाही असं जर मी म्हणलो तर गिरगावकर मूर्ख ठरेल. कारण त्यानं भजन केले आणि भजन करणारी लोक वारकरी असतात, संत असतात. हो, उगारी कामा नाही कोणासाठी कोणी यायला. मग तो सामान्य नाही, त्याच्या अंतःकरणापासून नामाची ज्योत पेटली आणि विटेवरच्या मालकाचं तो भजन करीत होता. पण ऋण कोणतं याचा मुद्दा आहे का? ब्रह्मांडाचा मालक, या ब्रह्मांडाच्या मालकाची मालकीन एक श्रीमंत व्यक्ती हरण करीत होता. आणि त्या श्रीमंत, आता तो नालायक किती, सात्विक किती, सदाचारी किती, पुण्यशील किती, पवित्र किती, विद्वान किती याची पर्व आहे. रावण विद्वान बी होता, रावण विद्वान बी होता, रावण सदाचारी सुद्धा होता, रावण पुण्यवान पण होता. किती पुण्यवान? माईसाठी आत्मलिंग आणलो. कसं म्हणता त्याला पापी? एक मुद्दा. रावण विद्वान किती? ज्याच्या वाणीला प्रसन्न अलीकडे मंदिरातले मालक झाले. काय नाव आहे शंकराचे? कटेश्वर. भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्या वाणीला प्रसन्न होऊन सोन्याचं गाव देऊन टाकलं. कारण वास्तू शांतीच्या पूजेला रावण होता. काय म्हणतात म्हणा, यावस्थान वास्तु सत्पुरुषास्ततो प्रसन्नो भवा नवग्रहे सर्वस्थितो चिरकाल आप्राप्य स्थितो भयं प्राप्तो यद्विद्यायं रमप्रजितो अर्थो पुनितं द्रव्यराशियं
गोधन सर्वस्थितां पवित्र हेम कंचना सर्वस्थितो आर्थम मुद्याभय स्थापितम वास्तुयं पुनितप्तैव पुनितः जष्टा कनिष्ठा यत् भवेनि पुनिताय सर्वं आयुरारोग्यस्तथा दीर्घमायु यत् भविष्यत् पुण्यायां करिष्यते। आमच्या वास्तूमध्ये भरपूर पैसा असावा, भरपूर धन असावा, गाई म्हशीन कोंबड्यांना गाई म्हशीन वारा भरलेला असावा, जमीन भरपूर असावा, मान सन्मान यश श्री औदार्य सगळ्या गोष्टी असत राहावा, घरातल्या लोकांना भरपूर आयुष्य मिळावा असे संकल्प रावण सोडत असताना 10 तोंडानं मंत्र म्हणत होता. 10 तोंडानं इत्यंगत भयस्थित दशानन पुढे भयस्थित जज्ञिरे असं म्हणायचं. परवा आमच्या इथं पटपटच मंत्र म्हणले, मग घरकुल करून देतो का बाबा? हा कौरक दळीन तू इथं, हा कौरक दळीन तू तरी कुठं रिकाम आहे? काय लोक म्हणले महाराज काय करा उभाट्या जाऊ थाना. नाही नाही व्हायट्या आणा म्हणजे पटकन आवरा, पटकन आवरा. अशी काही लय माणसं नंबरी असतील. मी केलं 2-4 वर्ष ते असं वाटत होतं सत्यनारायण करताना चौरंगाचा पिल काढावून उलटा धरून याला हाना असा यजमान हाना वाटत होता. पण आता त्याला हाणल्यावर कशी पकायची माझ्या पकायची भानगडी त्या होत्यानं त्यावेळेची गोष्ट. आता तर हानीनच लांबिलो बाबा काय चराट लांबिलो सत्यनारायण चराट असते काय चांगल्या ठिकाणी काय इचकितील त्याचं तिकडे कोंबड्यासारखं काही इचकीत बसतील मोबाईलवर तिथे वेळ देते. असो ब्रह्मांडाचा मालक आकाश मार्गाने जात होती. त्या मालकिनीला दुष्ट रावण साठी ते सदाचारी पुण्यशील पवित्र आहे सगळ्या गोष्टी. आणि वारकरी संप्रदायाने रावण बेदखल केला. वारकरी संप्रदाय रावणाच्या एकाच गोष्टीमुळे रावणाला मानित नव्हता. नाहीतर रावण किती श्रीमंत आहे नाही सांगता आलं कोणाला. माझे तुकोबार आहे तोंड भरून त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात त्या अर्थी तो साधा आहे. त्याच्या बायकांचं वर्णन केलं, त्याच्या गावाचं वर्णन केलं, त्याच्या जमिनीचं वर्णन केलं, तिथल्या दगडाईचं वर्णन केलं, त्याच्या वंशाचं वर्णन केलं. माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाने एवढा मोठा पण एकच चूक केली. 80,000 बायका असताना दुसऱ्या बाईकडे बघितलं. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे. आपली स्वतःची बायको सोडून जगात जी मोठी माऊली भेटन नवरात्रातला हा आदर्श घ्या. नवरात्रीतला आपली बायको मायबापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय, आपल्या सोबत जिनं पाणी ग्रहण केलंय, ती पत्नी सोडून जगातली प्रत्येक आपल्यापेक्षा वयानं मोठी स्त्री आपण तिला माय म्हणावं, आपल्यापेक्षा वयानं कमी स्त्री आपण तिला बहीण म्हणावं. जगातला नंबर 1चा महाराज म्हणायचं त्याला, नंबर 1चा महाराज. अभ्यास कमी असला तरी चालेल, पण या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रियांकडे पाहत असताना वारकरी संप्रदायातल्या वक्त्याच्या अंतकरणात त्यांच्याकडे माय आणि बहीण म्हणून बघावा असा जर कोणी महाराज असेल तर त्याच्या चपलाच्या पाया पडा, त्याच्या बुटाच्या पाया पडा, त्याची पावलं जिथं पडले ते निघून गेला त्या जाग्याच्या पाया पडा. तो इतका पवित्र आहे. आणि ज्याच्या डोळ्यात परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर डब्बा उठतो त्या हरामखोराच्या पाया पडणं म्हणजे तुमचे पितृ नरकाला जाणं. विठाला खालचे लोक बापू कोणाला मानतील? त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना गाथा कंठस्थ आहे, पण त्याच्या काळजाला मशीन लावली तर मशीन जळून जाते. इतकं त्याच्या चित्तात डांबर भरले. आणि अशा भंगिऱ्याला ज्ञानेश्वरी पाठ असून काय फायदा? त्याचं वागणं तपासा. तो साधूच्या लायकीचा आहे का? तो महात्मा होण्याच्या लायकीचा आहे का? तो यती होण्याच्या लायकीचा आहे का? तो योगी होण्याच्या लायकीचा आहे का?
तो तपी होण्याच्या लायकीचा आहे का? तो सिद्ध होण्याच्या लायकीचा आहे का? तो महंत होण्याच्या लायकीचा आहे का? तो आचार्य आहे का? तो पंडित आहे का? तो शास्त्री आहे का? त्याचं आचरण तपासल्यावर कळतं. ज्याचं आचरण गोड तो साधू गोड. त्याचं आचरण गोड आहे का तो साधू. हा संप्रदाय देखाव्याला मानितच नाही. हा संप्रदाय वागण्याला मानितो. वागण्याला देखावे बाकीच्या ह्याच्यात झळ 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 नुसते देखावे. इथं वागण्याला किंमत आहे. चोखोवाऱ्याला व्यवस्थित कपडे नव्हते पण वरचा आम्र शुद्ध करायची ताकद. म्हणून त्याचे इथं गुरवळले म्हणून नाचे मागे. इतके अधिकारी लोक होते. नामदेवरायाच्या घरी डेरा नारळाच्या खाली टेकलेला होता. घर चंद्रमोळी. तर त्याच्या घरची चूल पेटण्यासाठी त्याच्या घरची बाई जी दास्यत्व करीत होत्या माझ्या जनाबाई तिच्यासोबत गौऱ्या असल्या पंढरपुरातल्या मालका. म्हणून नाचे मागे मागे. वागायला गोड लोक होती ना. वागणं गोड होतं. या लोकांचं आचरण गोड होतं. साध्वी जनाबाई दामू शेट्टींना पिता मानायच्या. कोणाबाईला माय मानायच्या. आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या संत शिरोमणी नामदेवरायाला गुरु मानून स्वतःला त्यांची दासी म्हणायच्या. दासी नामयाची. चौकटीत वागणारी लोक. म्हणून जगाचा मालक नाव घालीत होता. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. दळू शकतो का माणूस? 10-50 एकर जमीन येते. दळू शकतो का डॉक्टर साहेब? दळू शकतो का? दळू शकतोय? तुमच्या ज्वारीला कंस लागू द्यायचे का गव्हाला वंब्या लागू द्यायच्या का बाजरीला कंस लागू द्यायचे का नाही लागू द्यायचे? ज्याच्या हातात ते दळीत झाड लोट करी जानी केला भारी चक्रपाणी केला भारी चक्रपाणी केला भारी चक्रपाणी लोट करी जानी केला भारी चक्रपाणी केला भारी चक्रपाणी. जनाबाईनं जर झाडून काढलं तर कोपऱ्यातला गर्दा जगाचा बाप भरीत होता. कशात भरला असं त्यांनी. वैकुंठवासी माधव महाराज म्हणायचे त्याचा पितांबर 5-10 वेळेस कामाला आला. एकदा नामदेव आमच्या चोखोबाराच्या आस्ती पितांबरात घेतल्या. नामदेवे आस्ती आल्या पार कोणी आणि घेत चक्र पाणी पितांबरात घेतल्या. गौऱ्या पितांबरात येचित होता. पितांबरात येचित होता गौऱ्या आणि जनाबाईच्या ढेगलावर टाकीत होता. केर जनाबाईनं केरसुनीनं झाडायचा आणि जगाच्या मालकानं पितांबरात केर भरून बाहेर नेऊन टाकायचा. काय तो पितांबर होता जगाच्या मालकाचा. भागवतातलं फार मोठं रत्न डोंगरोजी महाराज म्हणायचे. पांडव भजन करणारे होते म्हणून पांडव करता येडा झाला आणि पांडवाच्या यज्ञातल्या पत्रवाळ्या त्यानं पितांबरात उचलल्या. पितांबरात काळी धर्माधरी उच्चिष्ट पितांबर. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 5-10 वेळेस त्याचा पितांबर भक्तांच्या कामी आला. इतका मोठा पितांबर त्याचा. तो जगाचा मालक. सात्विक लोकांचं त्याच्यावर कर्ज आहे. त्यांच्याकडे नसते. चला जटायूकडे एवढा विधी केला या अर्थी तो नाचलाय. म्हणजे काम केलं नाचलाय. पण कर्ज काय? ही जगाची मालकीन एका दुष्टाच्या सावळीतून वाचवली. तिच्यासाठी बलिदान दिलं. नारी शक्तीचा उदौद आहे.
स्त्री शक्तीचा जागर आहे. नवरात्र, शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे या पवित्र देशातल्या स्त्रीवर एक गोडशी कृपादृष्टी ठेवा, अशी माझी जगदंबा सांगते, असा माझा विटेवरचा मालक सांगते. ऐका, बाकीचे नाटकं केल्यानं देव प्रसन्न होत नसते. अशा नाटक्याला तर आडवं कापी तू पंढरपुरातला आडवं, हो, आणि मग उभं कापून मीठ भरून कुत्र्याला टाकली, वांगे चिरल्यावानी. हे नाटकं चालत नाहीत त्याच्याकडे. बघा नारी शक्तीचा उदो किती पाहिजे. एक नालायक, गंध लावणारा, लोकांना भुलण्यासाठी माळी घालणारा एका गुंडाला भेटला. देवावर कर्ज काय इतकंच ऐकायचं. टाइम तर संपला का रे याचे? 5 मिनिटं. त्या गुंडानं त्या महाराजाला विचारलं, हरिओम बाबा, मी 70 माणसं मारले, या पापातून मुक्त होण्यासाठी काय करू? येडगळ होतं ते म्हणलं, कर गंगाची आंघोळी. 70 खून केले, येडी आहे गंगा. ते 70 खून करणाऱ्याला ती शुद्ध करीत असते काय? अशा तर लय मगरीनं खपक्या माश्या खाल्ल्या, त्या तो पर्वणीला गंगात होत्या. कर्ज आहे बघा, कर्ज देवा. काय म्हणलं, कर गंगेची आंघोळी. ते ऐकलं माझ्यासारखं येडपट होत. बायकोला पोरायला म्हणलं भरपूर कमवून ठेवल्याकडे, तुम्हाला काय ताण घेऊ नका. पण मी कसं कमीले म्हणे, मी 70 माणसं मारले, आणि ते का सोयाबीन कापणारी थोडीच मारली त्याने. हा, कधी पैसे घटी बसलेले थोडंच मारलं. ज्याच्या गादेनं पैसे येत असे मारले. असे मारून पोरायला बायकोला संपत्ती दिली. अरे या पापातून मुक्त होण्यासाठी मला आता गंगेच्या आंघोळी करायच्या, आणि निघाला आंघोळी. पण ती पण जर हुशार होते माझ्यासारखं म्हणलं, जर सासन त्या महाराजाकडे गेलं, म्हणला महाराज गंगाची आंघोळी करतो. किती दिवस करू? म्हणले 7 वर्ष करायचे. करतो म्हणे, पण 5 संपलं हे कसं ठरवायचं? महाराज हुशार, त्यानं काळा झेंडा द्याला, काळ्या कपड्याचा, मीटरभर कपडा फाडला, त्याने एकाशी हे लावली काठी, आणि झेंडा. तो झेंडा ज्या दिवशी ढवळा होईल त्या दिवशी तो पाप संपतो. नारी शक्तीचा जाग आहे, स्त्री शक्तीचा जाग आहे, आणि कर्ज बी देवावर तेच आहे. इतक्या आंघोळी केल्या की त्याला कळत नाही गेलं, पाणी पण कळत गेलं. घरातून आउटलेट बाहेर आलं, त्याच्या खाली बी आंघोळ केली. कशाचं आउटलेट होतं त्याला काय कळत? त्याला फक्त एकच, पाणी दिसलं की आंघोळ, वडा दिसला की आंघोळ. कशाचं आंघोळीच करू लागले. बेंडकी पाण्यात पडले, झेंडा जास्त काळा झाला, आणि याचा रंग बी काळपटच झाला. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेलं, कसे कलर बदलते. आपण भेटायला जातो सावळ्याला, पंढरपुरीचा आणि ओरिजिनल दिल्लीमध्ये चालणाऱ्यांचा रंग पंढरपुरातल्या मालकासारखा होतो. टेम्पूत बसून लुंगी लावून दिंडी याच्या आधी पंक्तीला बसवतो, त्याचा रंग नाही काढावा. आधीच बसतो, आधीच वरची तरी आणि तू यायचे रंग कसे काळे होते. आता ते चलूच लागलं, बिचारा आंघोळी करूच लागलं. झेंडा तर पहिलाच काळा आणि जास्त काळा, सगळ्या पाण्यानं याचाही रंग काळा. ते म्हणला 7 वर्ष झाले गडे, आता 70 खून केले, 7 वर्ष आंघोळी केल्या, गंगा तर एक बी सुटली नाही, पण पाप संपलं नाही. आता एका तरवा महाराजच आणतो, जिथं टेकन तिथं टेकन म्हणला, पण आणतोच याला वापस. महाराज असा डोंगरावर राहत होता, महाराज सोंगी आली. महाराज का सोंग घेतल्याला महाराज, सात्विकता ज्याच्याकडे त्याला महाराज म्हणायचं.
लय पाठांतर करणाऱ्यापेक्षा हे लोक लय चांगले, सेवाधारी लोक, सेवाधारी माणसं. निघाला झाडाची फांदी वळली, ताकदवान होत, वळली फांदी फाटाळल्याबरोबर दुसऱ्या हाताने फांदी साळली आणि त्या खांटा सगळं खांद्यावर टाकली. एका टप्पूतच सांगतो मला, टप्पूत. त्यानं पुन्हा ब्रन ट्र करायचंच नाही, हो डायरेक्ट शिक्षेनं उचलूनच नेवापूर आहे. हो निघालो. पण महाराजाच्या अलीकडे एक शाळा होती आणि ती शाळा सुटली. त्या शाळेतून एक मुलगी घराकडे जात होती आणि ती मुलगी रडू लागली. 16-17 वर्षाची मुलगी असेल, ती रडू लागली. तर इतक्या याच्या मनात एकच, या 70 मारले 71वा महाराज, 70 मारले 71वा महाराज. पण तितक्यात ही रडू लागली. काय झालं गावरायला, खाऊन आडाली रे. तिला जरा आधार भेटला, कारण खांद्यावर काठी होती. ती म्हणली, दादा मला हे 10 जण त्रास द्यायले. विरायदा राहिलो विराय. पहिले 70, हे 10 80 आणि महाराज 81. या म्हणला, या एक बार. अजय तू नाही, ये म्हणला 10 या नाही 1. तर ते अशीच होते ना साखरेच्या पोत्यातली मुंगळे. कधी बी लक्षात ठेवा, खताच्या ढिगलावरलं झाड किती हिरवं दिसू द्या, ते केव्हा सुकन त्याचं सांगता येत नसतं. उकंड्यावरल्या झाडाला खपक्या काशी फळं लागत. उकंड्यावर येला असला ना त्याला काशी फळं अशी खपक्या लागत. आणि तुम्ही रानात लावा ना, त्याला काय खायचं काय, ते उकंड्यावर म्हणजे संकरित काय, खाला दम नाही, शेणाला दम नाही, दुधा कमरा इतकं बकीट भरून देते. आपण तापिलं तर चिलीम भर पण सायनी पण. अशी काय काय खाताच्या ढिगलावर. तसे ते 10 जण होते ना, कटच्या ते शर्ट, कोणाचे टी शर्ट, त्याच्यावर काय होतं काढलेले, काहीच्या पॅन्टी दोऱ्या लोंबलेल्या, काय झाला त्याचा मिळत नाही, काहीच्या मुदाम कापलेल्या. म्हणलं 80 एकर जमीन आणि पॅन्ट अशी फाटकी नाही, फॅशन नाही. हो म्हणलं काही दिवसाला अशी निघन घालूच मी. अशी कशी फॅशन तुझी, हो जनावर आहेस का तू.